प्रसारित करत आहोत डॉक्टर यशवंत पाठक लिखित अनुभव समृद्ध मातीचं देणं या पुस्तकाचं अभिवाचन. अभिवाचक जयंत ठोंबरे. या पुस्तक अभिवाचनाचा भाग 34 आणि यातल्या गोविंद बुवांच्या शोधात या प्रकरणाचा भाग 4 आज आपण ऐकणार आहोत. काशी क्षेत्रामध्ये गोविंदबुवा होशिंग अधिकाधिक रमू लागले. काही वेळा ते अंगण्यांच्या वाड्यात उतरत. गंगातीरी शिंदे सरकारांच्या बालाजी मंदिरात बुवांची कीर्तनं चातुर्मासात होत. ज्ञानवापी समारोही होत. बुवांच्या कीर्तनास बाळशास्त्री रानडे, ज्यांना बाल सरस्वती म्हणत, त्यांचे गुरु विद्वद्वर्य काशीनाथ शास्त्री अष्टपुत्रे आणि सखाराम भट्ट, रामशास्त्री कालेकर, नृसिंहशास्त्री तेलंग यांच्यासारखी विद्वान मंडळी उपस्थित असत. रामायण चंपू आणि भारत चंपू हे सांगताना बुवांना स्फुरण येई. काशीमध्ये दशाश्वमेघ घाटावर पंडित स्वामी अर्थात स्वामी कृपानंद ही बुवांच्या कीर्तनास येत. ते आपल्या अनुष्ठानाविषयी तत्पर असत. त्यांनी बुवांना एकदा दुपारी कीर्तन करायला सांगितलं. बुवांनी सुरू केलं. संध्याकाळ झाली. स्वामींची अनुष्ठानाची वेळ झाली. स्वामींच्या शिष्यानं स्वामींना ते हळूच सांगितलं. स्वामी उद्गारले, हा आनंद सोडून अनुष्ठान कशाला? काशीला बुवांची दिनचर्या साधारणतः अशी होती. पहाटे 4ला उठणं, गंगेवर जाणं आणि प्रातःसंध्या करून येणं, देवपूजा, श्रीमद भागवताचे 12 अध्याय वाचणं, मग विश्वनाथाचं दर्शन, पुन्हा माध्यान्ह स्नान, संध्या ब्रह्मयज्ञ करून अतिथींसह भोजन, किंचित वामकुक्षी, मग अध्ययन, अध्यापन, सायं संध्या. रात्री कीर्तनास उभे राहण्यापूर्वी पायात चाळ बांधून हातात वीणा घेऊन आपल्या घरीच बाळकृष्णचरणी लक्ष लागो रे, रूप पाहता लोचनी, सुंदर ते ध्यान या अभंगावर नृत्य करणं. मग रात्री कीर्तन, कीर्तनालाही नृत्य. रात्री 2च्या सुमारास कीर्तन संपलं की मग फलाहार, दूध घेऊन झोपणं. इसवी सन 1865 ग्वाल्हेरच्या महाराजांनी बुवांच्या इच्छेनुसार गंगाकाठी गंगा महाल बांधून दिला. राधाकृष्णाचं मंदिर बांधलं. बुवांच्या मातोश्री काशीला राहू लागल्या आणि कालांतरानं काशीलाच निवर्तल्या. मी पंढरपूरला गेलो असताना अण्णाशास्त्र्यांकडे गोविंदबुवांविषयी माहिती विचारायला गेलो. गोविंदबुवांचे शिष्य विनायकबुवा भागवत यांचं दप्तर अण्णाशास्त्र्यांकडे आहे असं कळलं होतं. अण्णाशास्त्र्यांनी ते मोठ्या कष्टानं दाखवलं, कारण इंग्रजी शिक्षण घेतलेल्या भागवतबुवांचं बाळ दाखवणं हे अण्णाशास्त्र्यांना कमीपणाचं वाटे. मी त्यांना भाऊंचं नाव सांगितलं. पायाशी दक्षिणा ठेवली. नाशिकहून पंढरपूरपर्यंत केवळ एक बाळ बघण्यासाठी हा मुलगा येतो याचं अण्णाशास्त्र्यांना अप्रूप वाटलं. दप्तर चालताना मी विचारलं, गोविंदबुवांचा वारकरी पठडीशी काही संबंध होता का? म्हणजे काय, अहो बुवा पुष्कळदा पंढरपुरी आले होते. आमच्या पणजोबांकडे याच वाड्यात उतरत. काशीला त्यांनी इथून पांडुरंगाची मूर्ती नेल्याचंही वाचलंय मी आमच्या बाळात. बुवा पांडुरंग भक्त होते. अण्णाशास्त्री म्हणाले, जय जय रामकृष्ण हरी हा मंगलाचरणाचा मंत्र आपल्या गोविंदबुवांनी वारकऱ्यांकडनं उचलला. मूर्खासारखं विधान करू नकोस. बुवांचा जय जय राम कृष्ण हरी हा मंत्र वारकऱ्यांनी घेतला म्हण ना. वारकऱ्यांचा जय जय राम कृष्ण हरी नामदेवांच्या काळापासून आहे वगैरे बोललो, पण त्यावर पुढे उपयुक्त चर्चा अण्णाशास्त्र्यांनी केली नाही. पंढरपुरातच धारुकर शास्त्र्यांकडे गेलो. त्यांनी अगत्यपूर्ण स्वागत केलं. खुशीनं बाडं दाखवली. या बाडांमध्ये अन्याबुवा, गोविंदबुवा ढोले, रामकृष्णबुवा ढोले वगैरे उल्लेख आढळले. ते महत्वाचे वाटले. शास्त्रीबुवांनी गोविंदबुवांच्या व्यक्तिमत्वाच्या छटा अंधुकशा का होईना पण दाखवल्या. बुवांचा सावळा रंग आणि विठ्ठली सावळ्या रंगाचा, म्हणून बुवांची पांडुरंगाशी चांगली गट्टी जमली असावी. पांडुरंग स्वभावानं गरीब, बुवाही सरळ सीधे असावेत. बुवा रसिका असावेत, नाहीतर बुवांचं स्वयंवराख्यान किंवा शकुंतला आख्यान रंगलंच नसतं. दरबारातलं ऐश्वर बुवांच्या पायाशी येऊ नये. बुवांची ईश्वर भक्ती आणि ज्ञानसाधना यत्किंचितही ढळली नाही.
बुवांच्या प्रतिस्पर्ध्यांनी किंवा शत्रूंनीही त्यांच्याबाबत वाईट शब्द कधीच काढला नाही. बुवांच्या चारित्र्य संपन्नतेचा प्रभाव सर्वत्र पसरला होता, याबाबत कोणाचंही दुमत नाही. हे दारुकर शास्त्र्यांशी बोलताना जाणवलं. अण्णासाहेब किर्लोस्कर आणि बखलेबुवा आणि गोविंदबुवांच्या संगीतविषयक सहकार्याची नोंद विनायकबुवा भागवत यांच्या पत्रामध्ये असून ती पत्र पुण्याच्या श्री हरिकीर्तनोत्तेजक सभेत आहेत, अशी माहिती प्रल्हादबुवा आयाचित आणि रामचंद्रबुवा पंडे यांनी दिली होती. पण संस्थेमध्ये खूप शोधूनही ती पत्र मिळाली नाहीत. नारदीय कीर्तन परंपरेत पूर्वरंग आणि उत्तररंग हे कीर्तनाचे दोन भाग पेशवाईतील प्रख्यात कीर्तनकार छय्याबुवा गोसावी यांनी रूढ केले. कीर्तनात आख्यान त्यांनी समाविष्ट केलं. पण पूर्वरंगामध्ये निरूपण आणि उत्तर रंगात पूर्वरंग निरूपणाला साजेसं आणि दैवी गुणयुक्त असं आख्यान लावण्याची प्रथा गोविंदबुवा होशिंगांनी सुरू केली. त्यामुळे कीर्तन ह्या प्रयुक्त अर्थात परफॉर्मिंग कला प्रकाराला शिस्त, नेटकेपणा आणि सामर्थ्य यांची जोड मिळाली. कीर्तन या प्रकाराच्या सादरीकरणाला गोविंदबुवा होशिंगांनी इतर अनेक तऱ्हांनी एक भक्कम चौकट दिली. त्याबद्दल कृतज्ञता म्हणून नारदीय कीर्तनाच्या सर्व पठड्यांचे कीर्तनकार कीर्तनाच्या प्रारंभी सद्गुरुनाथ महाराज की जय असा गोविंदबुवांचा जय जयकार करतात आणि मग स्वतःच्या गुरुला वंदन करतात. पूर्वी आख्यानं सांगितली जात ती प्रवचनाच्या धर्तीवर. प्रवचनात पुराणकथा सांगण्याचा जो प्रकार असतो तोच कीर्तनात आला होता. पुराणकथा निवेदन करतानाची पद्धती आणि मग जे ते कालाच्या ठाई या प्रकारची परंपरागत होती. या निवेदनाचा बाज संस्कृत महाकाव्याच्या अंगानं जाणारा होता. निवेदन शैली ही अभिजात होती. तसंच पूर्वीच्या काळी कीर्तनकारानं एका जागेवरच शक्यतो स्थिर उभं राहायचं, सहसा हालचाल करायची नाही. मुखानं जेवढे भाव कथा सांगताना व्यक्त करता येतील तेवढे करायचे. अंगमुद्रा किंवा हस्तमुद्रा यांचा उपयोग करणं इष्ट नाही असाही संकेत होता. गोविंदबुवांनी बदलांना प्रारंभ केला तो कीर्तन कलावंतांच्या प्रयोगभूमीच्या क्षेत्रापासूनच. पूर्वी कीर्तनकारांची गादी 3 फूट गुणिले 4 फूट म्हणजे 12 चौरस फूट एवढ्या क्षेत्राची होती. गोविंदबुवांनी 5 फूट गुणिले 9 फूट म्हणजे 45 चौरस फूट एवढं क्षेत्र कीर्तनकाराच्या कलाविष्कारासाठी उपलब्ध करून दिलं. आख्यानातल्या भावाला अनुकूल अशा मर्यादित अंगमुद्रा, हस्तमुद्रांना मोकळी मिळवून दिली. पूर्वरंग निरूपण मात्र गांभीर्यानं आणि शरीराची अति हालचाल न करता करावं असा त्यांचा इशारा असे. त्याचप्रमाणे शब्दांची निवड काळजीपूर्वक करावी असं ते म्हणत. मराठी श्रोत्यांना संस्कृतातले काही शब्द चमत्कारिक वाटतात, ते बदलावे. उदाहरणार्थ च्युतखंड ऐवजी आम्रखंड, चोदितस्य ऐवजी नोदितस्य, रतिसुख ऐवजी अतिसुख अशी शब्दयोजना त्यांनी सुचवली. गोविंदबुवांनी कीर्तनकाराच्या पोशाखाबद्दलही मार्मिक सूचना केल्या. पांढरं स्वच्छ धोतर, पांढरा स्वच्छ सदरा लांब बाहीचाच, अंगावर जरीकाठी उपरणं, डोक्यावर पगडी, गळ्यामध्ये तुळशीची माळ, नमनाला झांज वापरलीच पाहिजे. नमनानंतर चिपळ्या वापरल्या तरी चालेल. कपाळी गंध, शैववाले आडवे आणि वैष्णववाले उभे हा नियम काही हरिदासांनी शिथिल केलाय. आताचे नारदीय बुवा गोल अष्टांगाचा टिळा लावतात, तर काही बुवा 2 भुवयांच्या मध्ये गंधकाची बारीकशी रेघ ओढतात. साथीदारांनी आणि मध्यांतरात पद म्हणणाऱ्यांनी धोतर नेसलंच पाहिजे. अर्थात या सगळ्या गोष्टींचा संबंध अखेर शेवटी कीर्तनात उभ्या करायच्या रसाशीच गोविंदबुवांनी जोडला. उदाहरणार्थ भक्तिरसात्मक आख्यानाच्या वेळी बाराबंदी घालावी, पण घटोत्कच वध किंवा पशुपतास्त्र प्राप्ती, भीष्माची युद्धनीती यासारख्या वीरसप्रधान आख्यानांच्या वेळी खांद्यावरचं जरीकाठी उपरणं कमरेस बांधावं. उलट स्वयंवर आख्यान लावताना तेच उपरणं अंतरपाठासाठी वापरावं. स्वयंवर आख्यानासाठी त्यांच्या आणखीही सूचना आहेत. विवाहाचं वर्णन होईल तेव्हा बुवांनी मोकळे कपडे घालावेत, विहीण म्हणावी, उखाणे घ्यावे, श्रोत्यांमधूनही उखाणे म्हणायला सांगावे. बुवांनी मुलीकडून आणि श्रोत्यांनी मुलाकडून मंगलाष्टकं म्हणून घ्यावीत. यावेळी सनई लावावी. सगळ्या श्रोतृवृंदाला आधी देवाच्या प्रतिमांवर आणि मग बुवांच्या अंगावर अक्षता टाकायला सांगावं. सावधान झाल्यानंतर इष्टदेवतेचं भजन करावं.
स्त्री वर्गात हळदी कुंकू, एक एक फूल आणि साखर वाटावी. पुरुष वर्गामध्ये कुंकुम तिलक आणि पेढे वाटावे. म्हणजे कीर्तन प्रयोगामध्ये स्वयंवर आख्यानात श्रोत्यांनाही समाविष्ट करावं. दुसऱ्या दिवशी सासरी जाताना मग बुवांच्या मागोमाग साथीदार आणि श्रोतृवर्ग यांनी चालत चालत सबंध देवळाला 7 प्रदक्षिणा घालाव्यात. सप्तपदीशी याचं नातं असेल का? मुलीनं सासरी कसं वागावं याचं वर्णन गोविंदबुवा प्रदक्षिणेत करीत. तेव्हा श्रोत्यांच्या डोळ्यांना पाण्याच्या वाटा फुटत. सीता स्वयंवर, रुक्मिणी स्वयंवर, उषा स्वयंवर, सुभद्रा स्वयंवर, द्रौपदी स्वयंवर ही गोविंदबुवांची फार गाजलेली स्वयंवर आख्यानं होती. गोविंदबुवांना कीर्तनातील रसनिर्मितीत श्रोत्यांचा केवढा वाटा असतो याची पूर्ण कल्पना होती. श्रोत्यांसाठी त्यांनी घालून दिलेल्या नियमांमध्ये विलक्षण बारकावा असे. कोणाही बड्या दिवाणजीनं किंवा सरदारानं श्रोत्यांच्या पुढे यायचं नाही. कीर्तनातून मधून मधून उठून जायचं नाही. कोणाही विद्वानानं आपलं स्वतंत्र आसन मांडायचं नाही. कीर्तनास आलेले सर्व श्रोते सारखेच आहेत. चोपदार, खिदमतगार, जासूद, सेवक यांनी कीर्तनाच्या मध्ये यायचं नाही. आपापसात बोलायचं नाही. 10 वर्षाखालील मुलास कीर्तनात आणायचं नाही. कीर्तनास येताना स्त्रियांनी मर्यादित शृंगार करावा. कीर्तन सुरू होण्यापूर्वी 10 मिनिटं अगोदर आपली आसनं मिळवावीत. शक्यतो नारदाच्या गादीजवळची रांग हरिदासांसाठी, विद्वानांसाठी, श्रीमंतांसाठी राखून ठेवली जावी. स्त्रियांनी देवतेच्या डाव्या अंगानं बसावं. मधून कुणीही स्त्रीनं उठून देवापुढे धान्य टाकू नये. कीर्तन चालू असताना कुणीही घंटा वाजवू नये. देवळातील गाभाऱ्यात बसलेल्या पुजाऱ्यानं चुळबुळ करू नये. देवापुढं असलेल्या समयीवर नीट लक्ष ठेवावं. कीर्तनात उदबत्त्या लावू नयेत. श्रोत्यांनी सावध चित्तानं कथा ऐकावी. कथेत मांडी बदलायची झाल्यास ती पायाचे तळवे मुडपून शेजारच्या श्रोत्याला त्रास न होईल अशी बदलावी. अपान वायू अधर सोडावा. मनातल्या मनात हरी हरी असं म्हणावं. कीर्तनात बसताना पोक काढून बसू नये. देवळातल्या भिंतीला टेकाला वृद्धांना जागा द्यावी. हरिदास बुवा आणि देव यांच्याकडे श्रोत्यांची कृपादृष्टी आलटून पालटून असावी. जर उठून जायचं असेल तर बुवा जेव्हा पद गात असतील तेव्हा पटकन उठून जावं. किंचित निरोप असेल तर भजनाच्या प्रसंगी बोलावं, पण निरूपणाच्या वेळी अजिबात बोलू नये. कीर्तन चालू असताना तंबाखू, सुपारी, पान हे तोंडात असता कामा नये. कीर्तनात धूम्रपान करू नये, चिलीम ओढू नये, अत्तराचा फाया घालून कीर्तनात बसू नये. सुगंधानं भक्तिरस स्वादात विघ्न येतं. कीर्तनात बसताना शिरोभूषण आवश्यक आहे. मग पगडी, फेटा, पुठ्ठ्याची टोपी काहीही चालेल. कीर्तन संपल्यानंतर कृतज्ञता म्हणून बुवांच्या तबकामध्ये श्रोत्यांनी फूल ना फुलाची पाकळी म्हणून काहीतरी टाकलंच पाहिजे. कीर्तन प्रयोग उत्तम होण्यासाठी कोणकोणत्या घटकांची आवश्यकता आहे याचा बारकावा गोविंदबुवांनी अचूक टिपला. नारदीय कीर्तनाची जणू आचारसंहिताच बुवांनी तयार केली. काशी क्षेत्रामध्ये गोविंदबुवा होशिंग यांच्या कीर्तनांनी तिथल्या मोठमोठ्या विद्वानांची वाहवा मिळवली. 1865 साली ग्वाल्हेरच्या महाराजांनी बुवांना गंगेवर गंगा महाल आणि राधाकृष्णाचं मंदिर बांधून दिलं. कालांतराने बुवांच्या मातोश्रींचं इथेच देहावसान झालं. कीर्तन परंपरेला गोविंदबुवा होशिंग यांनी विविध सूचना, नियम आणि बदल करून कीर्तन हे सर्व जनसामान्यात लोकप्रिय करण्यात यशस्वी झाले. त्यामुळेच कीर्तन या परफॉर्मिंग कला प्रकाराला शिस्त, नेटकेपणा आणि सामर्थ्य प्राप्त झालं. नारदीय कीर्तन संप्रदायाची जणू आचारसंहिताच गोविंदबुवा होशिंग यांनी तयार केली. श्रोतेहो, गोविंदबुवांच्या शोधात या प्रकरणातील पुढील माहिती आपण ऐकणार आहोत पुढच्या भागात. श्रोते हो, पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात डॉक्टर यशवंत पाठक लिखित मातीचं देणं या पुस्तक अभिवाचनाचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी तुमची कमेंट आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि हो, उत्तमोत्तम दर्जेदार श्रवणीय कार्यक्रम पुन्हा पुन्हा ऐकण्यासाठी रेडिओ जयंतला लाईक करा, शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नोटिफिकेशनसाठी सबस्क्राईब करा.